चॅनल सो फायनली आता आम्ही टिकोणाला आलोय ट्रेकिंग करण्यासाठी आणि आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला आहे. सगळे फ्री पार्किंग आहे. इथे मूर्खासारखी आम्ही पेडवाल्या पार्किंगला गाडी लावली आहे कारण आम्हाला माहितच नव्हतं की इथे फ्री पार्किंग आहे. ते लोक म्हणजे मागे अडवतात, डायरेक्ट गाडी लावायला सांगतात आणि पुढे गेल्यावर कळतं की यार फ्री पार्किंग आहे. आणि हे आमची सगळी टीम आहे. आता मी म्हणून मी ब्लॉग करत नाही, हेच कारण या लोकांसोबत. आता मी चालले बघू शकता आणि आम्ही गड चढायला चालू केलाय आणि यांची पहिल्याच टप्प्यात त्यांना दम लागलाय. बघू शकता अशी सगळी वाट आहे. तर आता आम्ही चाललोय. खूप मला भारी वाटतंय. कितीतरी दिवसांनी मी ट्रेकिंग करते. छोटाच गड पण तरी काय आनंद असतो हे फक्त एक ट्रेकरच समजू शकतो. सगळं घनदाट जंगल आहे. अशा सगळ्या पायऱ्या आहेत. बघू शकता लोक येत आहेत जात आहेत. अजून हे लोक आलेलंच नाहीये. गड अगदी 20-25 मिनिटाचा ट्रेक आहे आणि तरी सुद्धा या लोकांना एवढा दम लागलाय अजून आलेलंच नाहीये. आणि वरती दिसते ती सिद्धी आहे. बघू शकता तिथे बसली आहे ती आणि मी सध्या आघाडीवर आहे सगळ्यात ती. आणि बघू शकता गाईस फायनली आलेले आहेत हे. त्याचा व्हिडिओ तर काढलाच पाहिजे मी. एवढा ट्रेक करत येत आहेत. दिसते का मी गाईस? हो. पाहू शकता ही समरी अजिबात इंटरेस्ट घेत नाही. आम्ही गडावर आले आणि ही आली लगेच. आम्ही फोटो काढायला लागलो. ही पण आलेली आता पळत. तर असंच आम्ही फोटो काढणार अगदी ना अगदी काहीच. हा जो वरचा एक पट्टा दिसतो तेवढाच पट्टा राहिलेला आहे फक्त. तरी सुद्धा या लोकांना जड जाते चालायला. हे बघा काय ते काढ करते माझ्या मागेनं. पण गाईज व्ह्यू पाहू शकता तुम्ही. मागचा मला टोचतं आहे काय टाकलंय. मागचा व्ह्यू पाहू शकता किती सुंदर आहे. म्हणजे मी सांगू नाही शकत शब्द, इतकं भारी आहे. पाहू शकता एका ठिकाणी ऊन आहे, एका ठिकाणी ढग आले आणि हिचं फोटोशूट चाललंय. फोटो काढण्याची सिद्धी मध्ये मला तुझं मत घेऊ इच्छिते मी. कसं सांगितलं नाही थोडं ट्रेक करून एवढं वर आणलंय मी. अजून वर घालून आलोय. आपल्या खाली आम्ही गाईस फक्त 20-25 मिनिटाचा ट्रेक आहे तरी सुद्धा रडायला लागले. ते हरी सगळं वगैरे करत असतात आणि आमच्या गावाला एक लोक सगळे महाग आहेत. पण इच्छा होती ती कोणावर यायची. पावसाळा होती पण ठीक आहे पावसाळा नाही पण थंडी पण नाही म्हणताना पाऊस पण नाही म्हणताना आली आहे. पण फायनली मी टिकोणाला खूप भारी वाटते मला. आता बघू शकता कसे पळतात. हे मारुतीचं मंदिर आहे. सपेट दान मारुती असं या मारुतीचं नाव आहे. हे गडावर फायनली लास्ट टप्प्यापर्यंत फक्त आम्ही एवढं 3 जणी आलो होतो. बाकीच्या 2 जणी बाकीच्या 3 खाली हे करतायत. भेटू नको थांब 3 महिने प्लीज. मला काही महत्त्वाच्या गोष्टी होऊ दे. मग काय जनाब तेरे